आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. सुरुवात करूयात. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 1.7 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून कोयना धरणात प्रति सेकंद 12,538 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. दिवसभरात कोयना धरण क्षेत्रात 95 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या राधानगरीत मुसळधार पावसामुळे मौजे चौके गावातील पूल वाहून गेला. मौजे चौकेतील पूल वाहून गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला पावसाने झोडपलं. पावसामुळे कोयनानगर तोरणे रस्त्यावर दरड कोसळली तर कोयनानगरजवळ एसटी नाल्यात अडकल्यामुळे 8 प्रवासी जखमी झाले. दरम्यान कराड चिपळूण मार्गावर ही पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील 2 नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. नागोठणे शहराजवळील आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आणि त्यामुळे नागोठणे शहराला जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना उडाली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका परिसरातील अंडरपास पाण्याखाली गेलेत. 7 ते 8 फूट उंच असलेले अंडरपास पूर्णपणे पाण्याने भरलेले आहेत. यामुळे अंडरपासला लागून असलेला महामार्ग देखील खचला. मुंबई गोवा महामार्गावरील कळंबडी इथे रस्ता खचलाय. वाळंजवाडीतील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याला तडे जाऊन रस्ता खचू लागला. त्यामुळे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झालाय. संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेतील पाणी 1.5 ते 2.25 फुटानं वाढलं. सद्यस्थितीमध्ये बाजारपेठेत 5.5 ते 6 फूट पाणी असून व्यापाऱ्यांचे सर्व सामान दुकानांमध्ये अडकलंय. गड नदीचं पाणी बाजारपेठेत शिरल्यानं व्यापारी हवालदिल झाले. संगमेश्वरच्या धामणीतील एका घरात कमरेएवढं पाणी साचलं आणि त्यामुळे घरातील 4 ते 5 लोकांनी 2 लहान मुलं अडकली होती. दरम्यान ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढलं. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री पूल इथे दरड कोसळल्यामुळे महामार्ग बंद झाला. दरड कोसळून महामार्ग बंद होण्याची तिसरी वेळ. दरम्यान इथल्या जमिनीला तडे गेल्यानं 3 घरांना धोका निर्माण झाला आहे. सांगलीत 2 दिवसात मुसळधार पाऊस बरसल्यामुळे तासगावातील येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे तांदळी वस्तीवरील पूल पाण्याखाली गेला. हा पूल पार करताना मेंढरांचा कळप नदीत वाहून गेला. मेंढरांना वाचवताना मेंढपाळही नदीत वाहून गेला. अखेर स्थानिकांच्या मदतीमुळे मेंढरं आणि मेंढपाळाला वाचवण्यात यश आलं. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. दरम्यान डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती व्यक्त करण्यात आली. संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे जमीन खचली. धामणी गोळवलीतील डोंगरभाग खचल्यामुळे डोंगराखाली असलेली विहीर मातीमुळे भरली तर डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं मोठं नुकसान झालं. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातल्या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील 5 ते 6 दिवसांपासून दडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि त्यामुळे आता पेरण्यांना गती मिळणार आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढत असून अरबी समुद्रात 4.21 मीटरची भरती नोंदवण्यात आली आणि त्यामुळे पर्यटन स्थळी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुंबईच्या उपनगरात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे बोरिवली पश्चिममधील शिंपोली परिसरात झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. अंबरनाथच्या ग्रामीण भागातील चामटोली परिसरात नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि ज्या ठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती त्याच भागामध्ये उल्हास नदीच्या उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे. मुसळधार पावसानंतर कल्याण शिळी मार्ग पाण्याखाली गेला आहे. रस्त्याला नद्यांचं स्वरूप आल्यानं अनेक कार पाण्यात तरंगताना दिसल्या आणि त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. सेक्टर 17 मधील वाशी प्लाझाची भिंत खचली. या दुर्घटनेत 10 ते 15 वाहनांसह एका टेम्पोचं मोठं नुकसान झालं. मुंबईच्या सायन परिसरातही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे काही भागात पाणी साचलं. प्रतीक्षा नगरमधील सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होते. बदलापूर शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कर्जत तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यानंही उल्हास नदी पात्रातील पाण्याची आवक वाढली आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस बरसला.
रत्नागिरी चिपळूणहून कराडकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली, तर कराड चिपळूण मार्गावरील वाजेगाव जवळील पुलाचा भराव वाहून गेला आणि त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि यामुळे वाहनधारकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागला आहे. शहापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यावेळी घरावर झाड कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झालं. जनजीवन यामुळे विस्कळीत झालंय. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी मार्ग जलमय झाला आहे, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. दरम्यान तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. रायगडच्या रोहा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसामुळे अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली. पावसाचा जोर आणखी वाढल्यास काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. जळगावच्या भुसावळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली. पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे कोथरूडच्या सितान्नपूर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचले. ड्रेनेज लाईन तुंबल्यानं पाणी सोसायटीत शिरल्यानं पालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पुण्याच्या चासकमान धरणाजवळील भीमा नदीवरील पुलाला भगदाड पडले, यामुळे हा पूल वाहतुकीस धोकादायक झाला. धोकादायक पुलावरनं वाहतूक सुरूच असल्यानं प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली. बुलढाणा जिल्ह्यात तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी साहित्याचं वाटप करण्यात आलं. नैसर्गिक आपत्ती आणि पूर परिस्थितीशी सामना करण्याकरता प्रशासनाने खबरदारी घेतली. सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांच्यासह 15हून अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला पनौती लागली आहे, अशी घणाघाती टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. विद्यमान 68 नगरसेवक उद्धव ठाकरे नसून शिंदेंकडे गेले, त्यामुळे 68 ठिकाणी आधी माणसं शोधा असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला. विमान दुर्घटनेवरून संजय राऊत यांनी केलेल्या पनौती टीकेवरून चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान प्रचार सभेनंतर ताफेतील एक वाहन बंद पडल्याची घटना घडली. मुंबई शिवसेना भवनमध्ये येत्या 20 जूनला शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसनं आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली. पालिका भाजपपासून दूर ठेवण्याबाबत प्लॅनिंग केल्याची माहिती आहे. आम्ही जर पक्षात कोणाला घेतलं नाही तर ते दुसऱ्या पक्षात जाणारच. भाजप हा लोकशाही मानणारा पक्ष असं म्हणत सुनील केदार यांनी सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या पक्षप्रवेशाला दुजोरा दिला. 7,000 कोटींचा असलेल्या नारपार आणि गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली आहे. कामाला सुरुवात झाल्यानं अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याची माहिती दादा भुसेंनी दिली. सांगलीच्या वसंतदादा घराण्याच्या नाथसून असणाऱ्या आणि काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या जयश्रीदेवी पाटलांनी भाजप प्रवेश केलेला आहे. त्यांच्या भाजपमध्ये जाण्यानं सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. जयश्री पाटलांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक असल्याचं वक्तव्य काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी केलं आहे. तर पुढे काय पाऊल टाकायचं याबाबत काँग्रेसकडून अंतर्गत विचार केला जाणार असल्याचंही ते म्हणाले. भरत गोगावलेंनी केलेलं भाष्य योग्य असल्याचं वक्तव्य आमदार महेंद्र दळवींनी केलंय. तर गोगावलेंच्या वक्तव्यावर आम्ही ठाम आहोत असं म्हणत त्यांनी गोगावलेंची बाजू घेतली. केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाली. हा 11 वर्षाचा काळ म्हणजे विकसित भारताचा अमृत काळ. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ही 11 वर्ष अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या वसईतील माणिकपूर इथल्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. इतक्या वर्षामध्ये जी खंत आमची होती लोकसभेत तर कमळ फुलायचं, पण विधानसभेतलं कमळ तिकडेच राहायचं. मात्र निवडणुकीत वसईमधून दोन्ही ठिकाणी कमळ फुललं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित यांचं कौतुक केलं.
धानाला बोनस मिळण्याकरता सरकारकडे पाठपुरावा केलाय, पण काही नेते याचं श्रेय घेत असल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भागवत कराड आणि शितोळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 11 वर्षाचा कार्यकाळाचा लेखाजोखा मांडलाय, तर शेतकऱ्याला दिलेली आश्वासनं नक्की पूर्ण होणार असल्याचंही ते म्हणाले. सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. उद्या मुंबईत मागण्यांसंदर्भात बैठक होणार आहे. आषाढी निमित्ताने 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकऱ्यांना टोल माफी केली जाईल. 10 मानाच्या पालख्यांच्या मार्गावर टोल माफी करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला. धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला भारत मातेचा दर्जा देण्याबाबतचं पत्र मागे घेण्यात आलं. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र केल्याची कुठली नोटीस आलेली नसल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं. तर अधिकाऱ्यांनाही विचारण्यात यावं की नोटीस दिली का, असंही बच्चू कडू म्हणाले. सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या चौथऱ्याजवळील खचलेली जागा दुरुस्त करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणेंनी तातडीनं दखल घेत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. रांजणगावच्या माजी सरपंच स्वाती पाचुंदकरांवर गावठाणाची 72 गुंठे जमीन हडपल्याचा ठपका ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांशी संगनमत करत सासऱ्याच्या नावे जमीन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी होईल असं सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेले. पूल दुर्घटनेची सविस्तर चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर नागपुरातील जुनी कामठी इथल्या कणान नदीवरील पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. पंढरपूरमधील चंद्रभागा नदीवरील ब्रिटिशकालीन दगडी पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज आहे. तसंच शहरातील 127 मठ आणि इमारती देखील धोकादायक आहेत, त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. इंद्रायणी नदीवरील पुलानंतर राज्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावेळी जळगावच्या मुंबई नागपूर मार्गावरील गिरणा नदीचा पुलही धोकादायक असल्याचं समोर आलं. तातडीनं खबरदारी घेण्याची मागणी नागरिक लंकेश बंदुके यांनी प्रशासनाकडे केली आहे. गंगापूर शहरापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदी आहे, तरी देखील गंगापूर शहराला 20 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आणि या विरोधात गंगापूर नगर परिषदेसमोर नागरिकांनी आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधील उपविभागीय कार्यालयात 2-2 वर्ष विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडून आहेत. रांगा लावूनही ही प्रमाणपत्र दिली जात नाहीत आणि या विरोधात स्थानिकांनी प्रशासनाचा निषेध करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये पानपक्ष्यांच्या घरट्यांची जनगणना करण्यात आली आणि गणना करताना विविध पानपक्ष्यांची 915 घरटी आढळली आहेत. निसर्ग सारथी फाउंडेशन, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना आणि नगर परिषदेच्या उपक्रमातून ही गणना करण्यात आली. पंढरपूरच्या खांबेवाडीमध्ये कोळेकर मार्गाची दुरावस्था झाली. रस्त्याचं काम मंजूर होऊनही काम न झाल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. रस्ता नसल्यानं रुग्णांना खाटेवरून आणि बैलगाडीतून नेण्याची वेळ नागरिकांवर आली. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. जळगावच्या रहीपुरीमध्ये बंधाऱ्यातील गाळ काढण्याची मागणी नागरिकांनी केली. यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या बंधाऱ्यातून परिसरातील 8 ते 10 गावांना पाणी पुरवठा केला जातो. बीडच्या कडा बाजार समितीमध्ये कांद्याची शेकडो क्विंटल आवक झाली आणि यावेळी कांद्याला 1500 ते 2100 रुपये दर मिळतोय. आष्टी, पाटोदा, शिरूरसह शेजारच्या तालुक्यांमधून ही कांद्याची आवक झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड गावात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शाळेच्या इमारतीचं काम अद्यापही न झाल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला. तातडीनं विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची इमारत आणि सोयी सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. लातूरच्या अवलकोंडामध्ये मराठा समाजाने स्मशानभूमीची मागणी केली आणि यावेळी ग्रामस्थांनी स्मशानभूमीची मागणी करत ग्रामपंचायत पुढे सरण रचलं होतं. दरम्यान तहसीलदारांच्या आश्वासनानंतर शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. उच्च शिक्षित तरुणाला जुगार खेळण्याची सवय लागल्यानं नोकरी सोडून तो जुगार खेळू लागला आणि यातून चोरीच्या नादालाही लागला. एमटेक पर्यंत शिक्षण घेतलेल्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी नागपूरच्या धंतोली परिसरातून अटक केली. मुंबईच्या दहिसर परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीच्या नावानं बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून अश्लील संदेश प्रसारित करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला कर्नाटकातील सांदूरमधून अटक करण्यात आली.
बुलढाण्याच्या कंझरा गावात एकाने पहिली पत्नी असूनही दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केला. बेकायदेशीरपणे दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. धारदार शस्त्राने दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. नागपूरच्या पारडी परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्का देऊन आरोपीने जमिनीवर पाडला आणि यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला. विरारमध्ये महावितरणाची रोड लाईन तुटून स्फोट झाला. कोपरी नाका परिसरात ही घटना घडल्यानं महावितरणचा गलथान कारभार समोर आला. नंदुरबारच्या अतिदुर्गम भागातील वोराफळी घाटात पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात 22 जण जखमी झालेले असून यातील 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली तर दारूच्या 26 बॉक्ससह 4 चाकी जप्त करण्यात आल्या. मनमाडमध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र परीखसह त्यांचा भाऊ आणि मुलावर अज्ञात तरुणाने चाकू हल्ला केला. हल्ल्यात 3 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोंदियाच्या आमगावमध्ये सर्जन सब लेफ्टनंट नेव्ही ऑफिसर सौम्य असाटी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशाखापट्टणम इथे कर्तव्यावर असताना अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. धुळ्याच्या शिरपूर शहर पोलिसांनी सापळा रचत 2 चोरट्यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी चोरट्यांकडून 12 स्पोर्ट्स दुचाकी जप्त केलेल्या आहेत. गेल्या 3 महिन्यात शिरपूर पोलिसांनी चोरीच्या 31 दुचाकी जप्त केल्या. आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी की आपली खाती तपासून पहा. आतापर्यंत मोदीजींनी खूप पैसे दिले तरी माय माऊल्या म्हणतात आमची पोरं सांभाळा. आता ते संस्कार पण मोदी करणार का, असं वक्तव्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. नांदेडमधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आपले खाते जर घरी जाऊन उघडून बघितले तर एवढा पैसा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आलाय, आतापर्यंत कधीच नाही आला. तरी माये माऊल्या म्हणतात आमची पोरं सांभाळायला. आता ते संस्कार पण मोदींनी नाही दिले का? मोदींनी द्यायला पाहिजे का? मग आपण कुठेतरी त्यामध्ये कमी पडतो, हाही विचार आपण करायला पाहिजे. पुणे जिल्ह्याच्या रांजणगावमधून एक मोठी बातमी आहे की गावाच्या माजी सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्या आणि गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच असताना 2009 ते 2019च्या काळात त्यांनी गावठाणातील जमीन परस्पर खाडाखोड करत सासऱ्यांच्या नावे केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही जमीन पुन्हा ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली आणि या प्रकरणी पाचुंदकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र हायकोर्टानं गुन्हा दाखल करण्याचा निर्णय दिल्यामुळे पाचुंदकरांना हा मोठा धक्का मानला जातोय. तर खरं रजिस्टर क्रमांक 8 जे असतं ते करयोग्य इमारतींवर कर किती लागावा याचं ते रजिस्टर असतं. तर त्याच्यात खडाखोड करून त्यांनी हे जे नाव घातलं आणि त्यात सिटी सिव्हिलनी खरं तर सिटी सर्वेनी याचा पूर्ण अभ्यास करून मगच याच्यात नोंदी गाणलं अपेक्षित असतं. पण आताच्या घटकेला हे झालेलं दिसत नाहीये. आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शिवसेना वर्धा शहर प्रमुख निखिल सातपुते आणि उपजिल्हा प्रमुख शैलेश रावेकर यांनी राजीनामा दिला. भंडारा जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अहिल्यानगर तालुक्यातील मढीगावच्या ग्रामस्थांनी जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. लातूरच्या खंडापूर गावात शिक्षक नसल्यानं शाळेच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी आंदोलन केलं. गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. तातडीनं शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. अहिल्यानगरच्या चिंचोली पाटील गावातील सरोदे कुटुंबियांनी तहसील कार्यालयासमोर शेळ्या मेंढ्यांचं आंदोलन केलं. बेकायदेशीरपणे जमीन दुसऱ्याच्या नावावर केल्याचा आरोप सरोदे कुटुंबांनी केलाय. तातडीनं कारवाई करून सरोदे कुटुंबाच्या नावावर जमीन करण्याची मागणी करण्यात आली. बंगळुरूत रॅपिडो बाईक रायडरने महिला प्रवाशाला मारहाण केली आणि हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून रायडरवर गुन्हा दाखल झालाय. महिलेने रॅपिडो ॲपवरनं बाईक राईड बुक केली पण तो बेदरकारपणे बाईक चालवत होता, सिग्नल तोडत होता आणि त्यामुळे महिलेनं
हटकल्याच्या रागातून दोघांमध्ये वाद झाला. उत्तर प्रदेशच्या हरदोईमधून एका मुलीच्या गुंडगिरीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. या मुलीनं पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखली. हसान खान नावाचा एक व्यक्ती त्याच्या पत्नी आणि मुलीसह सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी गेला होता, पण पंप कर्मचाऱ्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितलं. या कारणाने कुटुंब चांगलं संतापलं. यावरून हा वाद झाला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.